नमस्कार मित्रांनो, आज आपण आळूच्या पानाची काढणी कशी करायची ह्या संबंधी माहिती बघणार आहोत। आळूचं जे रोप असतं ते कंदवर्गीय असतं, त्याच्यामध्ये आळूच्या खोड नसतं, त्याला डायरेक्ट देठ असतो आणि देठांपासून पुढं पान तयार होतं। आता हे जे देठ असतं तर तुम्ही काही जण इथून कट करतात, काही जण खालून कट करतात, पण ॲक्च्युली कट करायची पद्धत वेगळी आहे, ती मी तुम्हाला दाखवत आहे। हा जो जेव्हा देठ असतो ह्या देठाला देठाच्या मधून नवीन पानाची फूट होती, ती पानाची फूट होईपर्यंत हा देठ कापायचा नाही। उदाहरणार्थ ह्या इथं बघा, ह्या इथं हा जो देठ आहे, ह्या देठामध्ये हे जे पान तयार झालेले आहे, आता हे पान हळूहळू ह्याच्यातून वेगळं होईल। हे पान जेव्हा वेगळं होईल त्यावेळेला ही गॅप असं पानाची गॅप दिसेल, हे अशी पानाची गॅप दिसेल। हे दिसल्यानंतरच इथून कट करायचं आणि तोपर्यंत हे पान पूर्ण येऊन द्यायचं। पूर्ण पान आल्यानंतर असं बाहेर येतं, एक मिनिट, हे पान असं कंप्लीट बाहेर आलेलं आहे ह्याच्यामधून। आता इथनं कट करू शकतो आपण आळूचं पान। हे आळूचं पान अशा पद्धतीने कट करून आपण जास्तीत जास्त आळूची पानं गोळा करू शकतो। माहिती आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।